तर बघा मंडळी, कशी आली तूर सांगा कमेंट करून. कोरडवाहूची तूर आहे बघा ही. बघा आता पकलेतच काही शेंगा आणि काही कवळे पण आहेत. बघा हे कसं खाली टेकायला आले हे बघू शकताय. मस्तपैकी असं कोरडवाहू. ह्याच्यामध्ये पहिलं सोयाबीन होतं आणि सोयाबीन काढून आता राहिलं फक्त तूर. कारण जास्त मध्ये पेरलं तर काय होते की ह्या डाळ्यामुळं पुन्हा म्हणजे त्याच्या फटीमध्ये बघा अंतर किती राहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पुन्हा मग काही येत नाही. तर ह्या बघू शकताय खाली टेकलं आहे असं प्रत्येक शेंडा. आणि काळं रान जर असेल तर जास्त टेकतं आहे, त्याच्यामुळं आपलं मध्ये काहीसुद्धा पीक घेतलेलं नाही. तर मेन पीक समजा किंवा आंतरपीक समजा, पण तुरीनं थोडाफार खर्च निघेल ह्याच्यासाठी आपण ही बघू शकताय मध्ये लावलेली तूर. हे बघू शकताय सगळी तूर कशी ह्याच पद्धतीने. आणि कोरडवाहू ह्याला पाणी नाही काय नाही. हे बघू शकताय एकदम मस्तपैकी आलेली. त्याला काही ना काही खर्च निघेल ह्यासाठी लावलं आहे आपलं हे जुगाड म्हणून. म्हणजे कसं की सोयाबीन तर काढलीच, पण तुरीतून काही ना काही आपलं खर्च पाणी निघेल त्यासाठी लावलेले बघा हे टेकले. तुम्हाला कसे वाटले आमची तूर सांगा कमेंट करून. आणि इथून पुढे आपले रोजचे रोज व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर. बघू शकता तूर कशी वाटली कमेंट करून सांगा.